मोबाईल काढ मागून कोपऱ्यातून एक फोटो. सर्वांनी म्यूट करा आधी. दरवाजा ढकलून ठीक है बात म्यूट करा सगळ्यांनी. सीदम सरांच्या इथे अनम्यूट आहे, त्यांनी म्यूट करा. तर आता आपण काही गोष्टी लक्षात या ठेवायच्या आहेत मुलांनो. आपण जेव्हा ऑनलाईन शिकतो की नाही तेव्हा आपण एकतर म्यूट करायचं आहे आणि जेव्हा मी प्रश्न विचारेन तेव्हा फक्त अनम्यूट करायचं आहे ना. आणि जवळ ना आपल्याकडे एखादी वही सोबत ठेवायचे, कारण आपल्याला जे काही आपल्याला शिकवलं जातं ते थोडं मध्ये मध्ये नोट डाऊन करायचं. मी तुम्हाला लेक्चरच्या शेवटी विचारणार तुम्ही काय काय लिहिलं किंवा आपण काय शिकलो. त्यामुळे एक वही पण आपल्या वही आणि पेन सोबत ठेवायचं है ना. फक्त आपण येऊन बसायचं नाही, कारण जे आपण शिकतोय ते आपल्याला थोडंफार लिहून घेता आलं पाहिजे, नोट्स लिहिता आले पाहिजे. बरोबर. तर आपण एक लेक्चर आपलं झालेलं आहे, बरोबर आहे ना. मी कोणता विषय शिकवते आठवते का? कोणता विषय शिकवलेला तुम्हाला आठवते का? कोणीतरी अनम्यूट करून उत्तर द्या. मी काय शिकवलं होतं तुम्हाला? कोणता विषय शिकवला होता आठवते का? आपण गणितात आपलं पहिलं लेक्चर आपलं झालेलं आहे. एक लेक्चर आपण शिकलेलो आहोत गणितामध्ये. आणि आपल्याला आपण काय शिकलो गणितामध्ये? आपला पहिला धडा आपण सुरू केला होता की नाही? हो मॅम. भाग 1 मधला पहिला धडा आपण सुरू केला होता, ज्याचं नाव आहे संच. तर आपण संच कशाला म्हणतात त्यानंतर आपण वेगवेगळ्या संख्यांचे संच पण शिकलो. जसं नैसर्गिक संख्यांचा संच आहे ना. त्यानंतर आपला पूर्ण संख्याचा संच, बरोबर आहे. आपण शिकलो ना. यस मॅम. यस मॅम. तर आता म्यूट करा. आता आपण पुढे ते संख्यांचे जे संच आपण शिकलो ते पुन्हा एकदा आपण रिवाइज करूया, म्हणजे आपण काय काय शिकलो ते आपल्याला कळेल. कोणते कोणते संच शिकलो? तर आपण एन शिकलो, नैसर्गिक संख्यांचा संच, जो 1 पासून सुरू होतो, बरोबर आहे. आता म्यूट करा. आपण आता तुम्हाला शिकवणार आहे, त्यामुळे आता म्यूट करायचं. सर्वांनी म्यूट करा. आता मी फक्त सांगेन तेव्हा अनम्यूट करायचं. आधी आपण शिकूया, मग तुम्हाला काही मी प्रश्न विचारेन. काकोडी गव्हर्नमेंट आश्रमशाळा, म्यूट करा. पहिला जो संच आहे तो आहे नैसर्गिक. सगळ्यांनी म्यूट करायचा पहिलं तर. आणि मी फक्त जेव्हा प्रश्न विचारेन तेव्हा फक्त आन्सर करा. बघा, नैसर्गिक संख्यांचा जो संच आहे तो सुरू होतो 1 पासून. हे आपण शिकलेलो आहोत. 1 2 3 आणि पुढे डॅश डॅश, म्हणजे पुढे असंख्य संख्या असतात नैसर्गिक संख्यांमध्ये. सुरू होतो 1 पासून. एन जो आहे नैसर्गिक संख्यांचा जो संच आहे डब्ल्यू जो संच आहे तो 0 पासून सुरू होतो. 0 1 2 3 आणि पुढे डॅश डॅश डॅश, म्हणजे पुढे असंख्य संख्या डब्ल्यू मध्ये सुद्धा, आणि 0 पण येतो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण शिकलो आय.
अपूर्ण संख्यांचा संच आहे, डब्ल्यू हा पूर्ण संख्यांचा संच आणि आय जो आहे तो आहे पूर्णांक संख्यांचा संख्या येतात. तर आय मध्ये 0, उजवीकडे सगळ्या धनसंख्या आणि डावीकडे ऋण संख्या, ऋण 1, ऋण 2, ऋण 3 आणि डॅश 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 अशा दोन्ही बाजूला असंख्य संख्या आहे. या बाजूला धन, उजवीकडे धन आणि डावीकडे ऋण सगळं. त्याच्यानंतर आपण शिकलो होतो एक क्यू हा संच जो आहे परिमेय संख्यांचा संच. आणि परिमेय संख्या कोणत्या असतात, ज्या आपण अंश आणि छेदाच्या रूपात लिहू शकतो, त्या सगळ्या परिमेय संख्या. आणि फक्त एकच अट आहे की क्यू म्हणजे छेद 0 नसला पाहिजे. म्हणजे अशा सगळ्या प्रकारच्या संख्या ज्या मी अंश छेदाच्या रूपात लिहू शकते, फक्त एकच अट आहे की छेद हा 0 नसला पाहिजे. बाकी छेद काही चालेल, छेद 1 चालेल, 2 चालेल, 3 चालेल, 7 चालेल, 11. छेद आता वरची अंशातली संख्या जी आहे ती काहीही चालू शकते, मग तिथे 0 पण चालेल, पण छेदात 0 नाही आला पाहिजे. म्हणजे मी समजा 7/2 लिहिलं, मुलांना 7/2 ही संख्या क्यू मध्ये येणार फक्त. बाकी कोणत्याच संचात एन मध्ये तिला जागा नाहीये. ही जी 7/2 संख्या मी दिली तुम्हाला, तिला एन मध्ये जागा नाहीये, कारण एन मध्ये सगळ्या मोज संख्या येतात, 1, 2, 3, 4, 5. आणि तिला डब्ल्यू मध्ये पण जागा नाही, तिला आय मध्ये पण जागा नाही, कारण आय मध्ये कोणत्या संख्या आहेत तर याच आहेत सगळ्या, फक्त ऋण संख्या त्याच्यात एक्स्ट्रा आहेत पूर्णांक संख्यांच्या संचामध्ये. परिमेय संख्यांमध्ये ह्या संख्या येऊ शकतात, ज्या अपूर्णांकात आपण लिहितो, अंश छेदाच्या रूपात लिहितो, जसं ऋण 3/4 आहे, ऋण 5/2 आहे. अशा ज्या अंश आणि छेद, अंश आणि छेदाच्या स्वरूपातल्या ज्या संख्या आहेत त्या येतात क्यू मध्ये. एक गंमत तुम्हाला मी सांगितली होती की क्यू मध्ये आहे ना, क्यू मध्ये हा जो परिमेय संख्यांचा संच आहे, त्या परिमेय संख्यांमध्ये या सगळ्या संख्या सुद्धा येतात, पूर्णांक संख्या पण येतात सगळ्या. आय मधल्या जेवढ्या पण संख्या आहेत त्या सगळ्या क्यू मध्ये येतात. त्याचं कारण सुद्धा सांगितलं होतं बघा. आय मध्ये ज्या संख्या आहेत ना, आय मध्ये ज्या संख्या आहेत त्यांचा छेद जो आहे तो आपण काय लिहू शकतो, 1 लिहू शकतो. म्हणजे आपण ज्या अपूर्णांकात संख्या लिहितो त्याप्रमाणे आपण पूर्णांक संख्या सुद्धा लिहू शकतो. आता मी समजा तुम्हाला सांगितलं की ऋण 2, तर ऋण 2 ही जी आहे ती आय मध्ये येते, म्हणजे पूर्णांक संख्यांमध्ये येते. ही ऋण 2 ही आय ला बिलॉंग करते. बिलॉंग म्हणजे आयचा घटक आहे. ऋण 2 ही आय या संचात येते. आय संच कोणता तर पूर्णांक संख्यांचा आय. आणि हे जे आहे ना, हे चिन्ह दिसतंय, हे चिन्ह तुम्हाला, हे चिन्ह जे आहे ना त्याला काय वाचायचं माहित आहे, चा घटक आहे. चा घटक आहे असं या चिन्हाचा अर्थ होतो. असा ई सारखा काढायचा, पण आपण ई असा सरळ काढतो ना, तसा नाही, हा थोडा असा कर्व काढायचा, हाफ सर्कल काढायचा असं. आणि वाचताना वाचायचं चा घटक आहे. म्हणजे काय, आता मी इथे जे लिहिलेलं आहे हे कसं वाचणार तुम्ही, ऋण 2 हा आय चा घटक आहे. आय म्हणजे पूर्णांक संख्या, आणि याचा ह्या चिन्हाचा अर्थ असा होतो की चा घटक आहे. म्हणजे ऋण 2 जो आहे तो आय चा घटक आहे. आय म्हणजे काय तर पूर्णांक संख्यांचा संच, म्हणजे तो त्या संचामध्ये येतो, आय मध्ये येतो तो. ऋण 2 ऋण 2 ऋण 2 ही संख्या आयचा घटक आहे असं या चिन्हाचा अर्थ होतो. आणि या चिन्हावर जर मी अशी काट मारली, म्हणजे ते चिन्ह लिहिलं आणि काट मारली, असं कट केलं तर त्याचा अर्थ होतो चा घटक नाही, असा त्याचा अर्थ होतो. चा घटक नाही म्हणजे मी समजा असं चिन्ह लिहिलं आणि त्याच्यावर मी एक अशी काट मारली,
तर याचा अर्थ होतो चा घटक नाही. म्हणजे मी समजा लिहिलं की ऋण 2 हा n चा घटक नाही. n मध्ये नाही येणार ऋण 2 ही संख्या n मध्ये येत नाही. ऋण 2 हा n चा घटक नाही. म्हणजे n या संचामध्ये म्हणजे पहिल्या संचामध्ये जो नैसर्गिक संख्यांचा संच आहे त्याच्यामध्ये ऋण 2 येत नाही. मग ते कसं लिहायचं? ऋण 2 हा n चा घटक नाही. मग त्या चिन्हावर काट मारायची जर तो घटक नसेल तर. कळलं? आता मला सांगा, आता ऋण 2 ही संख्या आहे ती a मध्ये i मध्ये येते. ऋण 2 i मध्ये येते कारण ऋण 2 ला i मध्ये जागा आहे. ऋण 2 हा i चा घटक आहे पण ऋण 2 n चा घटक नाहीये. ऋण 2 जर i चा घटक आहे तर तो q चा घटक आहे का? q ला बिलॉंग करतो. q चा घटक आहे की q चा घटक नाही? याच्यापैकी काय बरोबर? तर क्यू म्हणजे काय? मुलांना नीट लक्ष द्या. क्यू म्हणजे काय माहितीये? क्यू म्हणजे अशा सगळ्या संख्यांचा संच जो आपण काय करू शकतो? हा जो क्यू आहे ना, क्यू समजून घ्या. क्यू काय माहितीये? क्यू म्हणजे अशा सगळ्या संख्यांचा संच जो आपण अंश छेदाच्या रूपात लिहितो. फक्त क्यू शून्य नाही पाहिजे. ऋण 2 जर संख्या आहे तर ऋण 2 पण मी अंश छेदाच्या रूपात लिहू शकते अशा प्रकारे. ऋण 2 छेद 1 म्हणजे या p छेद q स्वरूपात लिहू शकते. आणि माझा क्यू म्हणजे छेद. छेद शून्य नाहीये. बरं, आय मध्ये जेवढ्या पण संख्या आहेत ना, आय मध्ये हे समजून घ्या मुलांना. आय मध्ये जेवढ्या पण संख्या आहेत ना त्या सगळ्यांचा छेद 1 आहे. हे मी तुम्हाला सांगितलं होतं. आय मध्ये जेवढ्या पण संख्या येतात आय मध्ये त्यांचा छेद आपण लिहित नाही पण त्यांच्या छेदात संख्या असतात. 1 असते 1. म्हणजे ते आपण अंश छेदाच्या रूपात लिहू शकतो. म्हणून आय मधले सगळे घटक क्यू मध्ये येतात. आय मध्ये जे घटक आहेत ना, आय मध्ये ज्या संख्या आहेत ना सगळ्या क्यू मध्ये येतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त अशा पण संख्या 7/2 ऋण 5/3 ज्यांचा छेद 1 व्यतिरिक्त दुसरा आहे. कारण 1 छेद असणाऱ्या कोणत्या संख्या आहेत ज्या आय मध्ये आहेत? पूर्णांक संख्यांचा जो संच आहे, आय जो संच आहे तो संच पूर्णांक संख्यांचा आहे. त्यांच्या छेदात एकच असणार सगळ्या संख्यांच्या. बघा आय मध्ये काय येतात? सगळ्या धनसंख्या, सगळ्या ऋण संख्या आणि मध्ये 0 असा आय बनतो. मग तो आय जो आहे ना तो सगळा क्यू मध्ये पण येतो. क्यू या संचामध्ये. क्यू संच कोणता आहे? परिमेय संख्यांचा संच. परिमेय संख्यांमध्ये या सगळ्या संख्या येणार आहेत. आय मध्ये जेवढ्या संख्या येतात ना तेवढ्या सगळ्या संख्या क्यू मध्ये पण येतात. कारण क्यू ची व्याख्याच आहे की अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहिता येणाऱ्या सगळ्या संख्या. फक्त छेद 0 नाही पाहिजे. त्याच्या आय साठी पण ते चालतं. आय मधल्या पण सगळ्या संख्या आपण अंश छेदाच्या रूपात लिहू शकतो. तर मग त्या पण येणार आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त अशा पण ज्यांचा छेद 1 व्यतिरिक्त आहे 7/2 ऋण 5/3 या पण सगळ्या संख्या त्याच्यात येणार. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार. आधी अनम्यूट करू नका. मी तुम्हाला प्रश्न विचारणार त्याचं उत्तर तुम्ही द्यायचे. अनम्यूट आधी अनम्यूट करू नका मुलांना. मी आधी इथे काही लिहिते प्रश्न त्याची उत्तर मला सांगायची. नाही
अनम्यूट राहू दे ना. स्क्रीन दिसते सर्वांना? आता इथे मी तुम्हाला प्रश्न असा विचारलेला आहे, तुम्हाला यापैकी कुठलं तरी चिन्ह वापरायचंय. चा घटक आहे किंवा चा घटक नाही असे चिन्ह वापरायचे. चा घटक आहे, पहिल्या चिन्हाचा अर्थ होतो चा घटक आहे आणि दुसरा हा जे चिन्ह आहे त्याचा अर्थ होतो चा घटक नाही असा त्याचा अर्थ होतो. सगळ्यांनी अनम्यूट करा आणि फक्त हँड रेस करा, मग मी विचारेन कोणत्या शाळेत म्हणजे ज्यांना उत्तर येतात. हँड रेस फक्त उत्तर येत असेल तर करायचं. अर्चना करा प्लीज. सर्वांनी म्यूट करा प्लीज. तर तुम्हाला म्यूट करायची गरज नाहीये, तुम्ही म्यूट करून पण उत्तर देऊ शकता. बघा, चा घटक आहे या चिन्हासाठी आपण काय करूया, असं थम्स अप करा म्हणजे चा घटक आहे, आणि चा घटक नसेल तर डाऊन करा फक्त. त्याच्यासाठी अनम्यूट करण्याची गरज नाही कारण खूप गोंधळ होतोय. त्यामुळे फक्त काय करायचं, जर घटक असेल म्हणजे आता मी काय लिहिलं पहिलं बघा, 2 मध्ये मी एक बॉक्स दिलेला आहे, त्या बॉक्स मध्ये तुम्हाला ते चिन्ह टाकायचं आहे. 2 जी संख्या आहे ती n या संचाचा घटक आहे की नाही, असेल तर थम्स अप करायचं आणि तुमचं उत्तर चा घटक नाही हे जर उत्तर असेल तर डाऊन. फक्त असं करून आपण उत्तर द्या. त्याच्यासाठी अनम्यूट करायची गरज आहे, फक्त मुलं दिसली पाहिजे मला. सगळी मुलं दिसत नाही, बरेचसे हे व्हिडिओ बंद आहे का? आज पहिल्याचं उत्तर जर आपल्याला द्यायचं आहे तर 2 हा n चा घटक आहे की n चा घटक नाही, काय उत्तर येईल बरं? थम्स अप असेल तर थम्स अप, नसेल तर डाऊन. 2 हा n चा घटक आहे, नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्यांचा घटक आहे असेल, चा घटक आहे तर अप करा थम्स अप, आणि नसेल तर डाऊन. काय आहे तुमचं उत्तर? 2 हा n चा घटक आहे की n चा घटक नाही? अनम्यूट नका. आहे मॅडम, आहे मॅडम. आहे, मग हे एक चिन्ह आहे ना, कारण 2 n मध्ये येतात 2, कारण n आपण बघितलं की n जो संच आहे तो 1 पासून सुरू होतो, 1 2 3 आणि पुढे असंख्य संख्या. त्यानंतर दुसरा जो मी प्रश्न दिलाय की ऋण 3 हा w चा घटक आहे की ऋण 3 हा w चा घटक नाही.
काय आहे, 6 घटक आहे की 6 घटक नाही? ऋण 3 डब्ल्यू मध्ये येतात का? ऋण 3 हा पूर्ण संख्याच्या संचामध्ये येतात का? नाही. येत असतील तर काय येत नाही, कारण डब्ल्यू जो संच आहे तो कुठून सुरू होतो? पूर्ण संख्यांचा संच कुठून सुरू होतो? डब्ल्यू कुठून सुरू होतो आपण बघितलेला? जो पूर्ण संख्यांचा संच आहे शून्यापासून, आणि ऋण संख्या त्यात येत नाही. डब्ल्यू मध्ये पण येत नाही ऋण संख्या, आणि एन मध्ये सुद्धा येत नाही. इथे तुम्ही चिन्ह देणार, डब्ल्यू चा घटक नाही. म्यूट करत होता त्यानंतर मला तुम्ही असे एक्सप्रेशन पण सांगू शकता. चाललं का? म्यूट करा. 0 हा डब्ल्यू चा घटक आहे? हो मॅम. नाही. त्यानंतर मी दिले तुम्हाला चौथं, ऋण 5 हा एनचा घटक आहे की नाही? ऋण 5 मध्ये येतात. ऋण 5 एन मध्ये कोणत्या संख्या येतात? एन मध्ये तुमच्या 1 पासून सुरू होतात संख्या, त्यामुळे ऋण संख्या एन मध्ये येते नाही. ऋण 5 एन मध्ये येतील का? नाही येणार. ऋण 5 कसे एन मध्ये येणार? येतात? ऋण 5 एन मध्ये कारण आपला नैसर्गिक, म्यूट करा आता, म्यूट करा प्लीज. म्यूट करा. ऋण 5 हा एनचा घटक नाहीये, कारण एन मध्ये ज्या संख्या असतात त्या आपल्या सगळ्या मोज संख्या असतात ज्या 1 पासून सुरू होतात. ऋण संख्या एन मध्ये नाहीये, त्यामुळे ऋण 5 हा एनचा घटक नाही, अशी काट मारायची त्याच्यात. त्यानंतर ऋण 7/3 हा आय चा घटक आहे का? ऋण 7/3 आय मध्ये येणार का? ऋण 7/3 हा आय मध्ये येतो का? ऋण 7/3 हा आय मध्ये येतो का? नाही. बघा, आय मध्ये कोणत्या संख्या येतात मी सांगितलं, ज्यांचा छेद 1 आहे त्या आय मध्ये येतात. मग इथे छेदामध्ये 3 आहे, त्यामुळे ह्याची संख्या आय मध्ये नाही येणार. ऋण 9 क्यू मध्ये येईल का? हो मॅम. क्यू मध्ये येणार आहे, कारण जेवढे ऋण 9 ही आय मधली संख्या आहे, आणि आय मधल्या सगळ्या संख्या क्यू मध्ये पण येतात, कारण ते अंश छेदाच्या रूपात आपण लिहू शकतो. क्यू मध्ये कोणत्या संख्या येतात? म्यूट करा प्लीज, सर्वांनी म्यूट करा. बहुत लवकर आहे. म्यूट करा. रामगढ़ आश्रम स्कूल म्यूट करा प्लीज. म्यूट असते का? म्यूट. प्रिन्सिपल त्यांनी पण म्यूट करा. कोणीच अनम्यूट करू नका.
फक्त मी तुम्हाला म्हटलं की थम्स अप आणि थम्स डाऊन, कारण अनम्यूट केलं ना की खूप गोंधळ येतो. प्रिन्सिपल मरखंददेव, प्रिन्सिपल सर मरखंददेव अनम्यूट केलेलं आहे, म्यूट करा प्लीज. ऋण 9 ही संख्या क्यू मध्ये येणार आहे, कारण ऋण 9 जरी असेल तरी ऋण 9च्या छेदामध्ये आपण 1 लिहू शकतो, कारण क्यू मध्ये कोणत्या संख्या येतात ज्या आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहू शकतो, त्या संख्या क्यू मध्ये येतात. ऋण 9 जर मला फक्त ऋण 9 दिली तर याचा अर्थ ती सुद्धा मी अंश छेदाच्या रूपात लिहू शकते, कारण ती जरी ऋण 9 दिली आहे तरी मी त्याचा छेद 1 घेऊ शकते. त्यामुळे ती संख्या आपण काय करू शकतो, अंश छेदाच्या रूपात लिहू शकतो. ऋण 9/1 लिहिलं ना की मग आपण ती क्यू मध्ये घेऊ शकतो. त्यामुळे ऋण 9 ही क्यूचा पण घटक आहे. असे आपण संख्यांचे संच शिकलो, हे लक्षात ठेवायचे मुलांना. आता आपण काय शिकणार आहे माहितीये, आता आपण शिकणार आहोत संच. आपण जे संच शिकलो त्या संच लिहिण्याच्या पद्धती. संच कसा लिहिला जातो, संच लिहिण्याच्या पद्धती. तर त्याच्यामध्ये दोन पद्धतीने आपण संच लिहितो. पहिली पद्धत जी आहे ती यादी पद्धत आहे, आणि दुसरी पद्धत जी आहे ती आहे गुणधर्म पद्धत. बघा यादी हे आता नीट लक्षात घ्यायचं. संच लिहिण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या आपल्याला नीट समजून घ्यायच्या, कारण त्या आपल्याला बरीचशी गणित आपल्याला त्या पद्धतीने म्हणजे आपल्याला याच्यावर आधारित असतात संच लिहिण्याच्या पद्धती. तर यादी पद्धत आणि गुणधर्म पद्धत अशा दोन पद्धती संच लिहिण्याची. पहिली पद्धत जी आहे ती यादी पद्धत, म्हणजे आपण कसं सामानाची यादी करतो. आपल्याला आई बघा देते की हे घे सामानाची यादी आणि सामान घेऊन ये असं. यादी म्हणजे काय, तर जेवढ्या गोष्टी आहेत त्या फक्त लिहून काढायच्या. ही आणायची, ही वस्तू आणायची, ही वस्तू आणायची अशी आई यादी करून देते, लिस्ट करून देते. लिस्ट बोलतो आपण इंग्लिश मध्ये त्याला. मग तसंच आपल्याला फक्त लिस्ट करायची, यादी करायची आहे फक्त. म्हणजे तुम्हाला जो संच दिलेला आहे त्या संचात जे घटक येतात, त्या संचात जे घटक येतात त्यांची फक्त यादी करायची, बाकी काही नाही करायचं. म्हणजे मी आता तुम्हाला समजा सांगितलं की समजा मी तुम्हाला बघा ना सोपं आपण घेऊ. तुम्हाला समजा मी असा संच दिलाय की ए हा असा संच घ्या की तुम्हाला काय घेऊया आपण की इंद्रधनुष्यातील रंग, इंद्रधनुष्यातील रंग असा संच आहे. हे जो संच आहे तो इंद्रधनुष्यातील रंगाचा संच आहे. मग आता मला काय करायचंय माहितीये, दोन पद्धतीने आपण हा संच लिहू शकतो. एक यादी पद्धत आणि दुसरी गुणधर्म पद्धत. यादी पद्धतीने जर हा संच मला लिहायचंय तर फक्त यादी करायची. ए जो आहे तो कसा लिहायचा माहिती आहे, असा महिरपी कंस काढायचा आणि त्या महिरपी कंसामध्ये इंद्रधनुष्यातले जेवढे पण रंग आहेत तेवढे लिहायचे.
यादी करायची, त्यांची लिस्ट करायची. तुम्हाला काय सांगितलंय की इंद्रधनुष्यातील रंग, ए हा संच असा आहे ज्याच्यात इंद्रधनुष्यातील रंग आहेत. इंद्रधनुष्याचे रंग कोणते ते आपण फक्त इथे काय करायचे, त्यांची यादी करायची आहे. तर इथे यादी करताना आपण ते जे 7 रंग आहेत ते लिहायचे, जांभळा, तांबडा, अशी फक्त काय करायची आपण, नारंगी असे मराठीमध्ये आपण लिहितो, हिरवा, पारवा, निळा आणि पिवळा, असे हे 7 रंग आहेत. फक्त मी काय केली, त्यांची लिस्ट केली, यादी केली. अजून पण कोणतरी अनम्यूट आहे, खूप आवाज येतो. संत मानवदया आश्रम स्कूल, म्यूट करा मुलांना. आणि प्रिन्सिपल मार्कंड देव पुन्हा अनम्यूट केलं, मगाशी म्यूट केलेलं होतं. म्यूट करा बरं मुलांना, आवाज येतो. प्रिन्सिपल मार्कंड देव नाही, तुम्हाला मुलांना अनम्यूट नाही का करता येत आहे? त्याचं माईकचं बटन असतं, त्याच्यावर फक्त तुम्ही आवाज येत आहे का मॅडम? तुमचा आवाज येतोय मॅडम, तुम्ही फक्त ते म्यूट करा, अनम्यूट आहे. आवाज जात आहे आपला, तुमचा आवाज येतोय. आणि संत मानवदयाळ आश्रम स्कूल यांच्याकडून पण म्यूट नाही झालेलं, अनम्यूट आहे. बर, आता इथे मी यादी केली, फक्त इंद्रधनुष्यातील रंगांची मी यादी केली, फक्त यादी करायची. समजा बी हा संच तुम्हाला दुसरा संच असा विचारला की बी हा संच असा आहे की तुम्हाला आठवड्यातील वार लिहायचे, आठवड्यातील वार. तुम्ही काय लिहिणार, आठवड्यातील वार विचारले तर यादी करायची आठवड्यातील वारांची. तर आठवड्यातील वार आपल्याला माहित आहेत सगळ्यांना, पण लिहिताना संच लिहिण्याची पद्धत अशी आहे, तुम्ही त्या संचाचं नाव लिहायचं, संच लिहायचं, संचाचं नाव लिहायचं, इथे फक्त यादी करायची. सोमवार हे आठवड्यातील वार, सोमवार, मंगळवार, बुधवार, त्यांची लिस्ट करता आली पाहिजे. आणि रविवार, बर. आता हे झाले, आपण वारांचा आपण संच लिहिला, यादी पद्धतीने लिहिलेला आहे. यादी पद्धत, पहिली पद्धत आपण शिकतोय, यादी पद्धत, बरोबर आहे. तुम्हाला समजा विचारलं की पी हा संच असा आहे की वर्षातील मराठी महिन्यांचा संच, मराठी महिने. तर तुम्ही काय लिहिणार, पी संचात काय काय येणार घटक, पी मध्ये काय काय येणार, मराठी महिन्यांचा संच लिहायचा आहे तुम्हाला. तुम्ही काय काय लिहिणार पी मध्ये, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, फाल्गुन, माघ आणि फाल्गुन असे महिने येतात आपले, आहे ना. मराठी महिन्यांमध्ये चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन असे 12 महिने आपले येतात, है ना. मग त्यांची लिस्ट करायची, फक्त त्यांची यादी करायची. चैत्र पासून सुरू करायचं, पहिला महिना आपला चैत्र असतो मराठी महिना. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ. आता कोणता महिना चालू आहे मराठी महिना,
श्रावण. श्रावण अजून चालू नाही झालंय, अजून श्रावण येणार आता. आषाढ चालू आहे आता आपला. आषाढ मराठी महिना आषाढ चालू आहे आणि इंग्रजी महिना आपला जुलै चालू आहे, बरोबर ना? असे भाद्रपद, अश्विन, कार्तिक, हा आपले मराठी महिने आपल्याला माहित पाहिजे ना. मार्गशीर्ष, त्यानंतर पौष. हे काही गोष्टी तुम्हाला जर माहित नसतील तर लिहून घ्यायच्या. पौष, माघ आणि फाल्गुन असे आपले 12 महिने आहेत. आणि महिरपी कंसात लिहायचे, कारण आपण संच लिहितोय त्यामुळे आपण महिरपी कंसात लिहायचे. अशा प्रकारे संच जे आहेत ते आपण काय करायचे, यादी पद्धतीने लिहायचे. आता हे आता ऐका हा, पुढे बघा. आपण आता आणखी काही उदाहरणं घेऊ. यादी पद्धतीने आपल्याला लिहायचे संच. म्यूट, अजून पण मला आवाज येतोय आणि म्यूट करा ना प्लीज. समजा मी एस हा संच घेतला आणि एस जो संच आहे तो माझा बघा, याच्यामध्ये आपल्याला खूप सारे संच लिहायचे मुलांना. कोणाकडे अनम्यूट कोणाकडे आहे अजून? बर, ठीक. संत मानवदयाळ आश्रम. बर, एक लिहिलं का आहे? मार्गशीर्ष जो आहे ना तो व्यवस्थित लिहिला पाहिजे. बरोबर लिहिले पण ते तुम्हाला पुन्हा लिहिले. तर इथे आपण आता हे झालं लिहून. आता आपण पुन्हा आपण संख्यांकडे वळणार. पुन्हा आपण संख्यांकडे वळणार आहोत, जे आपण आधी वेगवेगळ्या संख्यांचे संच पाहिले. आपण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि आपण शिकलो परिमेय संख्या. बघा, हे जे संख्यांचे संच आहे ना ते कधी विसरायचे नाही. एकदम डोक्यात आहे ना आपला एकदम फिट करून ठेवायचे हे संच. तुम्हाला जर विचारलं ना नैसर्गिक संख्या बोलला तर नैसर्गिक संख्या काय ते आपल्याला लगेच आठवलं पाहिजे. हा, नैसर्गिक संख्या ना 1 पासून सुरू होतात. 1, 2, 3, 4 पुढे असंख्य संख्या. म्हणजे लगेच आपल्या डोक्यात क्लिक झालं पाहिजे. नैसर्गिक संख्या म्हटल्याना मग 1 पासून सुरू. त्यानंतर मी सांगितलं पूर्ण संख्या. तर पूर्ण संख्या म्हणजे लगेच आपल्याला आठवलं पाहिजे. पूर्ण संख्या म्हटलं 0 पासून सुरू. 0, 1, 2, 3, 4 पुढे असंख्य संख्या. 0, 1, 2, 3, 4, 5, 6 पण 0 पासून सुरू होते. तो पूर्ण संख्यांचा संच डब्ल्यू. डब्ल्यू जो संच आहे तो आहे पूर्ण संख्यांचा संच जो 0 पासून सुरू होतो. त्यानंतर मी म्हटलं पूर्णांक संख्यांचा संच. तर पूर्णांक कुठले असतात? त्याच्यात धन पण येतात आणि ऋण पण येतात. तो पूर्णांक संख्यांचा संच जो आपण आय या अक्षराने दर्शवतो. त्यामुळे एकदम व्यवस्थित लक्षात ठेवायचे. नैसर्गिक संख्या काय आहे, पूर्ण संख्या काय आहे, पूर्णांक संख्या काय आहे. पूर्ण आणि पूर्णांक मध्ये फरक आहे. डब्ल्यू जो आहे तो पूर्ण संख्या जो 0 पासून सुरू होतो आणि पूर्णांक संख्या म्हटलं
तर त्याच्यामध्ये सगळ्या धन, शून्य आणि ऋण, म्हणजे उजवीकडे 1 2 3 4 5 शून्य, ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4 अशा दोन्ही बाजूला असंख्य संख्या. हा आहे पूर्णांक संख्यांचा संच आय. आय हे एकदम फिट ठेवायचं डोक्यात. हे 3 संच तरी एकदम व्यवस्थित लक्षात ठेवायचे. आणि सगळ्यात शेवटचा आपण शिकलो परिमेय संख्यांचा संच, ज्याच्यात आपण अंश छेदाच्या रूपातली संख्या आपण लिहितो. आता आपल्याला आणखी पण बरेच संच आहेत संख्यांचे, ते पण माहित पाहिजे. हे तर आहेतच, आणखी पण थोडेफार आहेत, ते पण लक्षात ठेवायचे. जसं सम आणि विषम. सम आणि विषम संख्या. समसंख्या म्हणजे काय? आता हे सगळं आपल्याला माहित पाहिजे. सम म्हणजे काय, विषम म्हणजे काय. 2 4 6 8 10 12 14 0 2 4 5. म्हणजे थोडक्यात समसंख्यांची व्याख्या करायची झाली ना, किंवा समसंख्या लक्षात ठेवायच्या झाल्या ना, तर अशा लक्षात ठेवायच्या मुलांना. हे बघा, ज्या संख्यांच्या एकक स्थानी म्यूट करा. पुष्पा मॅम म्यूट करा प्लीज. समसंख्यांची व्याख्या काय माहित आहे? ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक एकक स्थानी पाहिजे. एकक स्थानी म्हणजे शेवटचा अंक. म्हणजे आता समजा मी कितीही मोठी संख्या लिहिली तर याचा एकक स्थानचा अंक बघायचा, फक्त हा शेवटचा अंक बघायचा. आणि शेवटचा अंक जर 0 2 4 6 8 पैकी काही असेल इथे एकक स्थानी, एकक स्थानी जर 0 आहे, हा एकक स्थानचा अंक आहे, शेवटचा अंक. या एकक स्थानी जर 0 आहे किंवा 2 आहे किंवा 4 आहे किंवा 6 आहे किंवा 8 आहे, तर ती समसंख्या असते. आता ही जी मी तुम्हाला संख्या दिलेली आहे 34,625, ही संख्या सम नाहीये, कारण तिच्या एकक स्थानी 0 2 तर त्या संख्या कोणत्या असतात? समसंख्या. पुष्पा मॅम म्यूट करा ना प्लीज. तर समसंख्या कोणती? ज्याच्या एकक स्थानी, मग ती कितीही अंकी संख्या असू दे, तुमची 10 अंकी संख्या जरी असली तरी तुम्ही ओळखू शकता की ती सम आहे की विषम आहे. कारण एकक स्थानचा अंकच बघायचा आपल्याला, फक्त शेवटचा अंकच बघायचा. शेवटच्या अंकावरून आपल्याला लगेच ओळखता येते की ती सम आहे की विषम आहे. सम कोणती? ज्यांच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 आहे. आणि विषम कोणती? ज्यांच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 आहे. एकक स्थानी 1 3 5 7 9 जर असेल तर ती विषम संख्या. काय असते? लिहा ना. म्हणजे आता मी समजा तुम्हाला विचार 1 3 5 7 9 हे विषम संख्या. एकक स्थानी जर 1 3 5 7 9 असेल, आता मी समजा तुम्हाला एखादी संख्या दिली तर ती सम आहे की विषम? आता ही समजा संख्या आहे 20,356, ही सम आहे की विषम? हे आपण लगेच एकक स्थानच्या अंकावरून आपण सांगता येतं. एकक स्थानचा अंक 6 आहे आणि 6 जो अंक आहे तो आपल्या कोणत्या याच्यात येतो? तर सम मध्ये येतो. 0 2 4 6 8 असं आपलं ही एकक स्थानी जर 0 2 4 6 8 असेल तर ती समसंख्या असते. म्हणजे 20,356 स्थानी
ही समसंख्या. पुष्पा मॅडम तुम्ही म्यूट करा. पुष्पा मॅडम बर. तर सम आणि विषम आपल्याकडे काय असं, सम म्हणजे एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 आहे ती सम, आणि एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 आहे ती विषम. एवढं लक्षात ठेवायचं. मग आपल्याला मी जो मगाशी एक संच सांगितला तुम्हाला तो कोणता होता, सम नैसर्गिक संख्यांचा संच. तर तो तुम्ही कोणता लिहू शकता, सम नैसर्गिक संख्या म्हणजे त्या सम पण पाहिजे आणि नैसर्गिक पाहिजे. नैसर्गिक म्हणजे 1 पासून सुरू होणाऱ्या, पण 1 पासून सुरू होणाऱ्या सगळ्या संख्या सम नसतात, कारण 1 ही सम मध्ये येत नाही, 1 विषम मध्ये येते, 2 सम मध्ये येते. हे आपण पुढच्या लेक्चरला शिकू. आपण सम नैसर्गिक संख्यांमध्ये काय काय, कारण आपली आता वेळ संपलेली. ठीक आहे, आपण पुढच्या लेक्चर मध्ये शिकूया की सम काय आहे आणि सम नैसर्गिक संख्या आणि बाकीचे जे संच आहेत त्याच्यामध्ये आणखी आपल्या मूळ संख्या पण आहेत. मूळ संख्या काय असतात ते सगळं आपण शिकणार. आजचं शिकवलेलं कळलं सगळ्यांना? लिहून घेतलं काय काय शिकलो? हो हो शिकवलं नाही, कळलं नाही काय शिकवलं? हो येत होतं. मॅडम झालं का लक्ष्मी? आम्हाला बेटा सगळं